जहाँ नवीन जोड़फो हैं तिया को में जाते हैं ता तिया सासू सासरे म्हणजे हार हावड़ी रहे तिया हम बुरा माना हाँ गोगते तिया हैं ते हावड़ी ठाके जा माने क्या बाजू में पूछे है का तुम कहा लाली आमा को आमा आमी नवी बोड़ी है हिना मा नवीन बोड़ी है तो सिकल सेल तपासनी केरा लागो जो नवीन सुन है हार हावड़ी है ते मानते ना आमा को में सिकल सेल ना है आणि तू आम्हाला सिकल सेल तपासनी केरा लागो तुम्हा ये तपासण्या नाही केल्या रे तुम्हाला के की मालूम पड़ी का आप बोड़ी सिकल सेल है का ना है। लोकांना गैरसमज आहे म्हणजे सिकल सेल आहे याला आपो काय झाताळा नाही देवनू कि आपो कोने पानी पिया देवनू कि कावी अनाज खा नहीं देवनू सिकल सेल याल अलगूच थवनू हे किती यहाँ गैरसमज आहे। हा आजार लपवला तर तो वाढतो, पण ओळखला तर त्यावर मात करता येते। सिकल सेलची खरी कमकुवत बाजू म्हणजे त्याचं वेळेत ओळखलं जाणं। मागच्या भागात आपण जाणलं सिकल सेल म्हणजे काय आहे, पण आता प्रश्न असा आहे आपल्यालाच कसं कळणार की आपल्या रक्तात तो आहे की नाही। लक्षणं दिसली की वाट बघू नका। सिकल सेलवर मात करायची असेल तर लवकर तपासणी हाच उपाय। तुम्हाला आठवडा नहीं आवा पड़े आणि तुम्हाला शेताई लाख जा मैं एक महीना पाड़ी चुकी है तुम आमा को आवजे कि तुम को तपासनी की दी तो तुम रक्त नमूने ती शेताई लाख जा हाथे आमा लागू पचवी दी ती तपासनी तुम रक्त नमूना कोज लिली तुम्हा नहीं आणू गरज नहीं रही हाथी आगलो हाई ते औषध आमा पचवी दी। आशांचा जे रोल आहे ते खूप क्रिटिकल आहे कारण आता भारताचा जे पहिला प्रयोग आहे कम्युनिटी टेस्टिंग ऑफ सिकल सेल ते आम्ही नंदुरबारमध्ये सुरू केलं आहे। म्हणजे पूर्वी पेशंट्स PHCमध्ये येऊन त्यांचे स्क्रीनिंग करत होते आणि आता आशांमार्फत आम्ही त्यांचे घरापर्यंत ती स्क्रीनिंगची फॅसिलिटी पोहोचवली आहे। तपासणी केन है तापो जागाम जागे तुम्हान पाड़न जाको लागे नहीं कि तुम आपो नाटौड़ जा सकते हैं नाटौड़ गिये तो तुम्हान केस पेपरा भी पैसा ना लगता केंडा ना पैसा लगता खाली आपो जाणू है। हे टेस्ट आम्ही सर्व पेशंटचे असे सर्वांकडून जमा करून घेतो आशामार्फत आणि त्यानंतर हे आपण CCMB हैदराबादला टेस्टिंगसाठी पाठवतो। तिथून काही दिवसांतर ते टेस्ट करून येतात रिपोर्ट रिझल्ट वगैरे मिळतात आपल्याला आणि आपण नंतर तुम्हाला प्रिंट वगैरे काढून तुमचे रिपोर्ट तुमच्याकडे सादर करू। 2 ml रेडी बफर करायचं ते 2 ml बफरने 25 मायक्रोलिटर ब्लड सॅम्पल आपण घेणार आणि 2 ml बफर सोल्युशन रेडी जे आहे त्याच्यात टाकणार। असं दिसत आहे एकदम टर्बिड आहे याच्या पलीकडची जी ब्लॅक लाईन आहे ती आपल्याला आता सध्या दिसत नाही आहे तर हे असं आपण 10 मिनिटानंतरही परत बघणार। आफ्टर 10 मिनिट आपण जर ही मागची पलीकडची लाईन दिसली तर त्याला आपण निगेटिव्ह सांगणार आणि आफ्टर 10 मिनिट हे 10 मिनिट तसेच राहिलं टर्बिडिटी मागची लाईन दिसत नाही आहे तर आपण त्याला पॉझिटिव्ह म्हणणार। सिकल सेलचे दोनच प्रकार आहे एक वाहक आणि पीडित। आपल्याकडे सोल्यूट टेस्टमध्ये आपल्याला असं कळतं की त्याला या दोनपैकी एक असू शकतो जेणेकरून आपल्या टेस्टमधून कळू शकते त्याला पुढची टेस्ट करावी लागेल। त्याच्यासाठी नंतर आपण HB इलेक्ट्रोफोरेसिस करतो ज्याच्यामध्ये तो वाहक आहे का पीडित आहे हे आपल्या त्याच्यात कळतं। तपासणी फक्त आजारी माणसांसाठी नाही, गर्भवती महिलांसाठी ती अजून महत्त्वाची आहे कारण हा आजार अनुवांशिक आहे म्हणजेच रक्तातून पुढच्या पिढीकडे जाऊ शकतो। जेव्हा गर्भवती महिला हॉस्पिटलला येते तर आपण तिला प्रथमतः पहिल्या 3 महिन्यामध्ये जी सोल्युबिलिटी टेस्ट आहे ती टेस्ट करून HPLC ही जी फायनल कन्फर्मेशन सिकल सेलची टेस्ट असते ती करायला सांगतो। त्याच्यात जर तुम्ही पॉझिटिव्ह अथवा कॅरियर आलात तर तुमच्या हजबंडची पण सिकल सेल तपासणी करणे खूप गरजेचे आहे आणि त्यामध्ये जर ते पीडित अथवा वाहक आले CVS नावाची कोरियोमेलानिक सॅम्पलिंग म्हणजे गर्भजल तपासणी आणि ॲम्निओसेंटेसिस तर ही तपासणी इथे त्याचं ते फ्लुइड काढून त्याची तपासणी केली जाते आणि यामध्येच 3ऱ्या महिन्यापर्यंतच आपण त्यांना सांगतो की तुमचं होणारं बाळ जे आहे ते नॉर्मल आहे की वाहक आहे का पीडित आहे। तपासणी करणे खूप गरजेचं आहे कारण जन्माला आल्यानंतर त्या मुलाचे संगोपन या सगळ्या गोष्टी करणं आणि त्याचा त्रास हे आपण एक आई म्हणून कधीच या गोष्टींना म्हणू नये की माझ्या मुलाला हा आजार व्हायला पाहिजे।
की कापू म्हणजे पोयराने की कहावे रांजो जे बिहरे पोयराने की हाय आपू पोयरान काय के रांजो जे हे की म्हणजे म्हणून लागलं म्हणजे बिहरे पोयरे की आपणे म्हणजे आजार नाही आहे ना पोयरान के की आजार एक आखतले ता म्हणजे दुःख वेलं ता आखतले आई या की बी रक्त चेक केला की आखतले ता या की रक्त बी चेक केलं ता म्हणजे मापे निघली चिकल शेल जेव्हा या पोरांना चेक केलं यांना सिकल सेल आहे म्हणून तेव्हा म्हणजे असं वाटलं म्हणजे कशामुळे आला हा आजार तर आम्ही दोघांनी रक्त चेक केलं असं रिपोर्ट आलं की दोघांना अर्धा आजार तर मुलांना पूर्ण आजार झाला असं आहे. मला थोडंसं वाटलं होतं की मी दुसऱ्या मुलांसोबत तसं करत नाही. मला तसं वाटलं होतं मला की हे चांगले मुले आहेत ते कबड्डी खेळतात खो खो खेळतात त्याच्यामध्ये पडायचं होतं मी जास्त नाही पडत. भीती वाटते मला शाळेत जात होता कॅम्प होता तर भीती वाटते मला म्हणून मी जात नाही होता. मी त्यांना सांगू नाही शकत मला सिकल सेल आहे असं सांगू नाही शकत की मला मजाक उडवणार असं याला सिकल सेल आहे याच्याकडे बसायचं नाही याच्याकडे जायचं नाही असं. सिकल सेल हा संसर्गजन्य आजार नाही. तो रक्तातून आईवडिलांकडून मुलांपर्यंत पोहोचतो. स्पर्शाने, एकत्र बसल्याने, खेळल्याने तो पसरत नाही. पण लोकांना हे माहीत नसल्यामुळे अनेकदा रुग्णांना एकटं केलं जातं. ही एकटेपणाची भीती आजारापेक्षा मोठी ठरते. कधी कधी इतर मुलांना समजत नाही त्यांचा त्रास कसा असतो तर आपल्याला पहिला प्रथम त्यांच्या वर्गाचे मुलांना आपण ते कळवायला पाहिजे की ह्या मुलांना आपण कसं काय सहकार्य देऊ शकतो. मग आपण मुलांना सांगू शकतो जेव्हा तो बाजूला बसतो त्याचे अंग दुखते तर येऊन लगेच आम्हाला रिपोर्ट करा. सो एक वातावरण निर्माण करायचे जिथे मुलं एकमेकांची काळजी घेतात. तर स्वतःची काळजी करणं, लग्नाबद्दल थोडा इन्फॉर्मेशन ठेवणं आणि मग लग्नानंतर जर पोटात बाळ असला की त्यांची तपासणी करणं, हे 3 टप्पे जर आपण पाळले की आपला पुढचे येणारे काळामध्ये याचा सिकल सेलचा त्रास आपले समुदायामध्ये पण बऱ्यापैकी कमी होऊ शकते. सिकल सेलचा धोका लवकर ओळखा. गर्भवती महिला, मुलं आणि विवाहपूर्व जोडपी सर्वांनी तपासणी करून घ्या. तपासणी मोफत आहे आणि जवळच्या आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे. सिकल सेल संदर्भात कोणतीही माहिती, तपासणी किंवा औषधांसाठी संपर्क करा. 02564 299 291 किंवा 02564 299 274. जर तुम्हाला सिकल सेलचा धोका असल्याची शंका वाटत असेल तर तत्काळ तपासणी करा. ही तपासणी तुमच्या जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध आहे. तुमच्या आशा कार्यकर्त्या आता घरच्या घरीही ही चाचणी करू शकतात. विशेष कागदावर रक्ताचा फक्त 1 थेंब घेतला जाईल. ही DBS चाचणी आहे, सोपी आणि प्रभावी. आशा कार्यकर्त्या ॲपच्या माध्यमातून तुमच्या चाचणीचे निकाल स्कॅन करतील आणि ही माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळेल, ज्यामुळे तुमचा पुढील उपचार व देखरेख योग्य प्रकारे करता येईल. लहान मुले, गर्भवती महिला आणि विवाह इच्छुक जोडपे यांनी तपासणी नक्की करून घ्यावी. आवश्यक औषधे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत. उपचारासाठी विलंब करू नका. आजच संपर्क साधा. 02564 299 291 किंवा 02564 299 274. तुम्ही औषधे नियमितपणे घेत आहात की नाही हे तपासण्यासाठी हेल्पलाईन तुम्हाला फोन करेल. तसेच ही सेवा तुम्हाला संजय गांधी निराधार योजना, अपंगत्व प्रमाणपत्र आणि इतर सामाजिक सहाय्य योजनांशी जोडून देईल. आमचे समुपदेशक तुमचे प्रश्न काळजीपूर्वक ऐकतील, शंका दूर करतील आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन देतील. स्वतःला कधीच एकटं समजू नका. जिल्ह्यातील ठिकठिकाणी कार्यरत सिकल सेलसाठी विशेष सपोर्ट ग्रुप्स तुम्हाला आधार, दिलासा आणि आत्मविश्वास देतील. प्रत्येक महिन्याच्या शेवटी आयोजित होणाऱ्या
सिकल सेल मेळाव्यात सहभागी व्हा. अधिक माहिती मिळवा. आपले अनुभव व्यक्त करा. चला, बदलाची सुरुवात आपणच करूया.